हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. कोणत्याही सरोवरात असला तरी तो मासा खात नाही, मासे नाही खात, जीवहिंसा नाही करत. तो केवळ जीवहिंसा नाही करत, मोती खातो, मोती. ही ओळख आहे त्याची. आणि त्याच्यात आणखी एक विशेष गुण आहे की दुधात, 1 ग्लास दुधात 1 लिटर दुधात 1 किलो पाणी मिसळा तुम्ही. मग जेव्हा या मिश्रणात तो चोच बुडवेल, आपोआप दूध वेगळं होईल आणि पाणी वेगळं होईल. त्याला असा गुण दिला आहे दात्याने, तो फक्त दूध सेवन करेल आणि पाणी सोडून देईल. तर अशा प्रकारे म्हणतात बाबा, कोणतेही काम करण्यापूर्वी दूध आणि पाणी वेगळं करून घेतलं पाहिजे. म्हणजे हंसचा अर्थ आहे की जे वाईट मार्ग सोडून केवळ सत्य मार्ग स्वीकारणाऱ्यांना हंस म्हणतात. तर म्हणतात, तुम साहेब, तुम संत हो, तुम सतगुरु, तुम हंस, और गरीब दास आपके, आपके बिना तो और न दूजा अन्न से. तुम्हीच मालक आहात. तर अशा प्रकारे आपले हे महात्म्य सांगावे लागेल, आपली माहिती स्वतःला द्यावी लागते, आपले ज्ञान सांगावे लागते. याचा अभिमान नका समजू. आता जो प्रसंग चालला आहे की ज्या क्रिया तुम्ही करता या जीवनात, हे घर आणि बंगले बांधण्यासाठी परमेश्वर म्हणतात, कहा चढ़ावे मैडिया ये कोठी, लंबी भीत उसार, और घरते 3.5 हात गणाते 4.25. म्हणतात की काय एवढ्या उंच उंच इमारती बांधण्याच्या मागे लागले आहात? अरे भोळ्या माणसा, जे काम करण्यासाठी आलायस ते कर. घर तो 3.5 हात गणाते 4.25. या मनुष्याचे, मानवाचे जे शरीर आहे प्रत्येकाचे, त्यांचे स्वतःचे हा हात एवढा असतो, इथपासून इथपर्यंत. याला म्हणतात हे तुमचे 3.5 हात, हे तुमचे शरीर असते. घर हवंय तर एवढं पुरेसं आहे तुमच्यासाठी. आणि जास्तीत जास्त 4.25 3.5 हात असतील, नाहीतर 4.25 बनवा. सांगण्याचा मतितार्थ हा आहे की मिनिमम, कमीत कमी या इमारती बांधा, जितक्या गरजेच्या असतील तितक्याच बांधा, जास्त नका बांधू. आणि मग काय म्हणतात की पृथ्वीपती चकवे गए जिनके चक्र चलंत, रावण श्री खे कौन गिने ऐसे गए अनंत, सर्व सोने की लंका थी. तुमच्या कोणाकडे 10 ग्रॅम सोनं असलं तरी तुम्ही नाचत फिरता, आणि 50 ग्रॅम असेल तर समजतो की पृथ्वीच विकत घेईल. मोठा शेठ झाला. काय डोंबल शेठ आहे? कबीरा सब जग निर्धना, धनवंता ना कोय, धनवंता सो जानिए जिस पर राम नाम धन होय. लंका, सारी लंका सोन्याची बनवली होती रावणाने. वाळूच्या जागी सोने वापरले होते, विटांच्या जागी सोने वापरले होते, सिमेंटच्या जागी सोने वापरले होते, आणि तेही घेऊन जाऊ शकला नव्हता. म्हणतात, अगम निगम को खोज ले बुद्धि विवेक विचार, और उदय अस्त का राज मिले तो बिन नाम बेगार. कहते हैं रति कंचन पाया नहीं, रावण चलती बार. 1 ग्रॅम देखील सोनं रावण सोबत घेऊन जाऊ शकला नाही जेव्हा तो जाऊ लागला. तर इथला हा जो महिमा आहे तो व्यर्थ आहे. भक्ती मार्गात यापासून दूर होऊनच आपण पुढे चालू शकतो. समाजातले हे अशा प्रकारचे चोचले बघून आपण भक्ती करू शकत नाही. आपल्याला त्यापासून दूर व्हावं लागेल. आणि भविष्याची जी माहिती भगवानांनी दिली आहे, जे सुख आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत भक्तीने, ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते काय आहे? ते आहे पूर्ण मोक्ष. तर जे दास सांगू इच्छित आहे की मासा घटे न तिल बधे, विधाता लिखे जो लेख, और
साचा सतगुरु मेट कर ऊपर मारे मेघ. जोपर्यंत तुम्ही खऱ्या सद्गुरूला शरण येत नाही तोपर्यंत तुम्हाला केवळ वर्क डनच मिळेल. भूत आधीचे पूर्वीचे. आणि ज्या क्षणी तुम्ही सद्गुरूला शरण येता आणि त्याआधी तुम्ही ज्या क्रिया करत असता स्वतःला श्रीमंत करण्यासाठी किंवा आपले काही इतर घरं बंगले बांधण्यासाठी, कोणी लाच घेतो, कोणी चोरी करतो, कोणी भेसळ करतो, कोणी लूटमार करतो, तर ते पैसे एकदा जमा तर करालच, परंतु जाताना ते डबल जातील तुमच्याकडून. तुमच्या नशिबातले नाही आहेत ते. आणि ते पैसे तर राहणार नाहीत. ते रुपये, ते धन नाही राहणार तुमच्याकडे, कारण की जेव्हा तुमचा मृत्यू होईल तेव्हा तुमच्यापाशी कुठे राहील. एक तर काहीतरी रोग जडेल, एक IAS, एक IAS अधिकारी होता, कमिशनर रँकचा, आणि त्याने रिटायर होण्याआधी आपल्या मुलीचं लग्न केलं 6 महिन्याआधी. त्याने हा विचार केला की तो एका MD पदावर विराजमान होता कुठल्याशा जबाबदारीच्या, आणि त्याने हा विचार करून केले होते की आता जे काही माझ्या अंतर्गत अधिकारी आहेत ते सगळे चांगली भेट देतील, भरपूर धन जमा होईल असे केले. आणि स्वतः देखील चांगली पैसेवाली चांगली पार्टी सिलेक्ट केली त्याने आपल्या मुलीसाठी. त्यावेळी त्याने 3.5 लाख रुपये खर्च केले आपल्या मुलीच्या लग्नासाठी सन 1981 मध्ये. त्यावेळचे 3.5 लाख आजचे 3.5 करोड हे समजा. आणि मुलीचं लग्न लावून दिलं. तो स्वतः रिटायर्ड झाला. लग्नाच्या 6 महिन्यानंतर, म्हणजे तो रिटायर्ड झाला त्याच्या काही दिवसांनंतर, त्या मुलीचा घटस्फोट झाला, सोडून दिली. आता तो वेडा झाला, तो IAS अधिकारी रिटायर्ड. आता त्याला माहिती होतं की जर अविवाहित मुलीला 3.5 लाख रुपये लागले तर पुन्हा लग्न लावायचं तर 7 लाख लागतील. हार्ट अटॅक आला, मरण पावला भाऊ. गे लूटमाल, जे लुबाडले होते ते जावयाला दिलं, ते घेऊन पचवलं त्याने. आता करा काय करायचं ते. तर परमात्मा म्हणतात, आता इथे दास त्याच प्रसंगावर येत आहे. गीता अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 29 मध्ये म्हटलंय की जो माणूस जरा आणि मरणातून सुटण्याचा जो प्रयत्न करतो, मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करतो, तो त्या तत्ब्रह्मशी परिचित आहे आणि सर्व अध्यात्म कर्मांशी परिचित आहे. आणि संपूर्ण अध्यात्म ज्ञानाशी तो परिचित व्यक्तीच जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतो. या नकली स्थानातील व्यवस्थेमध्ये राहण्याची कोणतीही डिमांड तो करत नाही. ते किती डिमांड ठेवतात हे सूक्ष्म वेदात वेगळ्या रीतीने सांगितलंय. ते प्रथम तर आम्ही तुम्हाला गीतेच्या आधारे ज्ञान देऊ, कारण विश्वामध्ये काही निवडक सद्ग्रंथ आहेत ज्यांचे खूप महात्म्य आहे, जसे 4ही पवित्र वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता. हे गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. त्यानंतर पुराण आणि कुराण जे आहे हे देखील आता जसे, कारण की प्रत्येक सद्ग्रंथाच्या स्तराला आपण सद्ग्रंथानेच पडताळणार. 4ही वेद जे आहेत ते गॉड गिव्हन आहेत. गॉड गिव्हन म्हणजे कबीर परमेश्वरांद्वारे दिलेले. ते कसे दिले होते तर जसे आज आपण आपल्या मोबाईलमधून, आपल्या कॉम्प्युटरमधून दुसऱ्याच्या कॉम्प्युटरवर ईमेलच्या माध्यमातून किंवा इतर अन्य माध्यमातून सिनेमे पाठवतो, 20-30 तासांच्या व्हिडिओ दुसऱ्यामध्ये पाठवतो, तसेच परमात्म्याने आपल्या अंतःकरणातून हा ज्योत निरंजन ब्रह्म, जो 21 ब्रह्मांडांचा मालक आहे, क्षरपुरुष ज्याला म्हणतात, ज्याला काळ देखील म्हटलं जातं,
ज्याची 21 ब्रह्मांड आहेत जिथे आपण राहत आहोत, याच्या अंतःकरणात, याच्या जो आहे ईमेल ID वर फॅक्स केली, पाठवून दिले सगळे. याने ते सर्व जेव्हा डाउनलोड केले तेव्हा काय मिळाले? हा एक बेईमान माणूस आहे जो इथला मालक आहे 21 ब्रह्मांडांचा. याला ही चिंता असते की कोणीही व्यक्ती इथल्या सत्याशी परिचित व्हायला नको, इथला प्राणी, आणि इथून कुठे निघून जायला नको, तुझा लोक उद्ध्वस्त व्हायला नको. इथे कितीही दुःख मिळू देत, तुम्हाला इथे थांबवून ठेवणं हेच त्याचं उद्दिष्ट आहे. आणि परमात्मा इच्छितात की तुम्ही इथून निघावं आणि त्या सुखकर जागी चलावं जिथे ना वृद्धावस्था आहे, जिथे कधी मृत्यू होतच नाही, तुमचं कुटुंब असेल. अगदी असंच जग आहे ते, परंतु सर्व अविनाशी मटेरियल आहे. तिथे काहीही कर्म न करता तुम्हाला सर्व काही मिळेल. तर त्याने काय पाहिलं की जे सूक्ष्म वेदाचे कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज होते त्यामधून त्याने पाहिले की ज्या भागात त्या पूर्ण परमात्म्याचा विधी लिहिला होता भक्ती करण्याचा, आणि तिथले सुख लिहिले होते, तिथे काय स्थिती आहे हे संपूर्ण लिहिले होते. याने ते नष्ट केले, लपवून ठेवले. आणि फक्त त्यातून हे 4 वेद जे तयार केलेले आहेत, ज्यांचे नंतर विभाजन केले, नाहीतर हा एकच संपूर्ण वेद आहे, यांचे वेगवेगळे खंड करून ठेवले होते, ते अध्याय होते. तर याने हे 4 वेद ठेवले, पण यातला जो मूळ गाभा होता तो संपवून टाकला, लपवला. त्यानंतर याने जे श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून दिले, त्यामध्ये याने थोडी भेसळ केली. वेदांचे ज्ञान अधिक त्याने काही स्वतःचे अनुभव, स्वतःच्या फुशारक्या याने या गीतेत मिसळल्या आहेत, परंतु फार खराब नाही केलं त्याने याला. मग यानंतर हे दोन्ही स्पिरिच्युअल नॉलेज आहे, गॉड गिव्हन. गॉड, जसे 4ही पवित्र वेद गॉड गिव्हन आहेत, कबीर गॉड गिव्हन, आणि श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान देखील गॉड गिव्हन आहे, कबीर गॉड गिव्हन आहे. फक्त याने थोडी भेसळ केली आहे स्वतःहून, युद्ध करवण्यासाठी आणि जीवांना थोडं भ्रमित करण्यासाठी. कसं? प्रमाण म्हणून उदाहरणादाखल श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 7 आणि 8, 9 मध्ये याने म्हटलंय. तसं तर हे 1 नंबरपासूनच सुरू होतं. त्याचा सारांश हा आहे की अर्जुन, जर तू हठयोग करून समाधी लावून एका जागी बसून राहिलास, कर्मसन्यासी झालास, तर तुझा निर्वाह कसा होणार? त्यामुळे तू कर्मयोगी हो आणि भक्तीही कर. कर्मयोगीचा अर्थ आहे काम करता करता आपली भक्ती साधना करणे, आणि हेच सूक्ष्म वेदात आहे. नाम उठत नाम बैठत नाम सोत जागबे, नाम खाते नाम पीते नाम सेती लागबे. आणि हेच यजुर्वेदामध्ये आहे. यजुर्वेद अध्याय नंबर 40 श्लोक नंबर 15 मध्ये म्हटलंय की ओम कर्तृ समर किल्बे समर कृतम स्मर. ओम नामाचा जप करता करता स्मरण करा, विशेष आसक्तीने स्मरण करा. मानवी जीवनाचं मूळ उद्दिष्ट याच्याशी परिचित होऊन ओम नामाचं स्मरण करा. ही तर फक्त ब्रह्मपर्यंतची साधना आहे. मग गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34 मध्ये, यजुर्वेद अध्याय नंबर 40 श्लोक नंबर 10 ते 13 मध्ये हे स्पष्ट केलं आहे की ते तत्वज्ञान जे यथार्थ ज्ञान आहे ते तत्वदर्शी संतच सांगू शकतात त्या पूर्ण परमात्म्याबद्दल. त्याबद्दल एखाद्या तत्वदर्शी संतालाच विचारा. तर त्या ब्रह्मपर्यंतच्या स्तराचे ज्ञान याने ठेवून दिले, त्या अक्षरपुरुषाच्या स्तराचं. त्या परमक्षर ब्रह्मबद्दल ऑप्शन याने सोडून दिले की त्याबद्दल एखाद्या तत्वदर्शी संताला विचारा. त्याने ते इनकम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आपल्याला प्रदान केले, आणि ते कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज, ते पूर्ण अध्यात्म ज्ञान सांगण्यासाठी स्वतः परमेश्वराला यावे लागले. त्यांच्या व्यतिरिक्त कोणी सांगूच शकत नाही. तर इथे जो प्रसंग चाललाय, आता प्रसंग सुरू आहे की आधी आपण हा निर्णय घेऊयात की कोणते असे सद्ग्रंथ आहेत ज्यांना आपण प्रमाण मानू शकतो. त्यानंतर येतं ते पवित्र बायबल. पवित्र बायबलमध्ये 3 ग्रंथ आहेत जी एकत्रित बाइंड केली गेली आहेत. एक आहे
तोरात, दुसरं होली बुक आहे जबूर, आणि तिसरं आहे एंजेल. या तिन्ही बुक्स मधलं ज्ञान या ब्रह्मचं डायरेक्ट दिलेलं आहे क्षरपुरुषाचं. त्याचं चौथं बुक आहे ज्याला इस्लाम धर्म मानलं जातं. बाबा आदमच्या काळापासून आत्तापर्यंत त्यांचे चौथे जे होली बुक ते मानतात ते कुराण. तर ते कुराणातील ज्ञान देखील या क्षरपुरुष ज्योत स्वरूपी निरंजन यानेच दिलेले आहे. परंतु याने जे वेदाचे ज्ञान दिले, मग गीतेचे ज्ञान दिले, त्यामध्ये त्याने मंत्रांचे जप देखील दिलेले आहेत की या मंत्रांचा देखील जप करायचा आहे. परंतु पुढे जाऊन हे गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज असल्यामुळे त्याने ॲज इट इज सांगितले. या अन्य जे तोरात आहे, जबूर, एंजेल आणि कुराण आहे, यामध्ये याने कोणत्याही मंत्र किंवा जप याचा उल्लेख केलेला नाही आहे. जसे पवित्र कुराण शरीफमध्ये कुठेही भक्तिविधी नाही आहे, फक्त माहिती आहे. आणि आपल्या साधनेविषयी जेव्हा हजरत मोहम्मदजींना जबरील देवता एका बुराक नावाच्या जनावरावर बसवून आणि वरच्या स्वर्गामध्ये घेऊन गेली, जिथे भगवान राहतात 7व्या आकाशात, पडद्याच्या पाठीमागून आवाज आला की 50 नमाज करा. नमाजचा अर्थ आहे परमात्म्याची स्तुती. दिवसातून 50 वेळा त्याचं स्मरण करा, त्याचे गुणगान करा. नमाजचा अर्थ हा आहे की काही काळासाठी परमात्म्याचं स्मरण करणं, एक स्तुती करणं, त्याची साधना करणं. तर त्याने आपल्या स्तराचा विधी सांगितला. इथं काय सांगितलं की 50 नमाज करा. जेव्हा हजरत मोहम्मदजी 50 नमाजांचा आदेश घेऊन परत येत होते, तेव्हा मुसाजी म्हणाले की काय आज्ञा मिळाली तुमच्या संगतला? भगवानांकडून कोणती साधना प्राप्त झाली? तेव्हा हजरत मोहम्मदजींनी सांगितले की 50 नमाजांची आज्ञा आहे. तेव्हा मुसाजी म्हणाले, मुसा अलैहिस्सलाम म्हणाले की जास्त आहे, हे काही कमी करून घ्या, विनंती करा. तर सांगण्याचा मतितार्थ हा आहे की लास्टमध्ये त्यांनी 5च नमाज सांगितले की केवळ 5 नमाज करा आणि हे 50चेच काम करतील. आणि मग काय सांगितले की रोजे ठेवा, व्रत आणि बांग, आवाज लावा वरच्या पट्टीत, अल्लाहू अकबर अशी जी बांग देतात ना, त्याला अजान म्हणतात. तर या 3 गोष्टी दिल्या होत्या वरून या कुराण शरीफच्या ज्ञानदात्याने. तोच गीता ज्ञानदाता आहे, तोच वेद ज्ञानदाता आहे. ज्ञानदात्याचा अर्थ होतो एकतर आपल्याकडचे ज्ञान सांगणे, एक गॉड परमात्म्याकडून मिळालेले ज्ञान पुढे जाऊन सांगणे. त्याला देखील गॉड गिव्हनच म्हटलं जातं आणि देणारा आणि सांगणारा देखील तोच आहे. आणि अशा प्रकारे त्याने काय केलंय, जसं हजरत मोहम्मद यांच्यामध्ये कोणती एक शक्ती प्रवेश करवली त्या काळाने हजरत मोहम्मद सांगत असत आणि त्यांच्या सोबत असणारे एकतर लक्षात ठेवायचे त्या आयती किंवा लिहून घेत असत जे काही त्यांचे प्रावधान असेल. तर त्याने काय सांगितलंय, जसं गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 34 मध्ये म्हटलंय की जे तत्वज्ञान परमात्मा स्वतः येऊन सांगतात ते तत्वज्ञान आहे. त्याची त्या परमात्म्याबद्दलची संपूर्ण माहिती आहे, त्या अल्लाहू अकबरची, त्या कंप्लीट गॉडची, समर्थ भगवान पूर्ण परमात्म्याची माहिती त्या तत्वज्ञानामध्ये आहे. आणि ती कोणा तत्वदर्शी संताला विचारा. तर कुराण शरीफमध्ये सूरत फुरकानी आयत नंबर, सूरत फुरकानी 25 चॅप्टर 25 आणि आयत नंबर म्हणजे श्लोक नंबर 52 पासून 59 मध्ये म्हटलंय की हे हजरत मोहम्मद, कुराण शरीफचा ज्ञानदाता आपल्या रसूल हजरत मोहम्मदजींना म्हणत आहे की तुम्ही केवळ त्या कबीर भगवानांची, त्या कबीर अल्लाहची भक्ती करा. ते त्यांना बडा म्हणतात, कबीरचा अर्थ मोठा म्हणतात, आपण त्यांना बडाच म्हणूयात. कबीर अल्लाहची भक्ती कर. आणि हे काफीर त्याला विरोध करतात की कबीर असा अजून कोणी मोठा भगवान नाहीये, कबीर भगवान नाहीये, तुम्ही यांच्या बोलण्याला भुलू नका. यांच्या कबीर अल्लाहसाठी
कबीर भगवानासाठी संघर्ष करा, जिहाद करा, हिंसा करू नका, रक्तपात नका करू, एक संघर्ष करा. तर तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकू नका, ते तुमचं ऐकत नाही, तर एवढंच आहे. आणि मग हे म्हणतात कबीर अल्लाह, हे बडा भगवान म्हणतात, बडा अल्लाह, बडा भगवान, बडा खुदा. तोच आहे ज्याने सर्व आकाश आणि धरतीच्या मध्ये जे काही तयार केलं आहे, कुठे सून बनवली आहे, कुठे सासरा बनवला, कुठे सासू बनवली, म्हणजे सर्व सृष्टी ज्याने रचली आणि 6 दिवसात सृष्टी निर्माण करून 7व्या दिवशी सिंहासनावर जाऊन बसला, तो अल्लाह मोठा आहे, तो अल्लाह कबीर आहे. आणि त्याची माहिती कोणा तत्वदर्शी संताला विचारा. यावरून सिद्ध होते की कुराण शरीफमधील ज्ञान देखील संपूर्ण नाहीये, वेदांमधील ज्ञान देखील संपूर्ण नाहीये, गीतेमधील ज्ञान देखील पूर्ण नाहीये. आणि हे तीनही, हे सर्व ग्रंथ, जसे दासाने सांगितले पवित्र बायबल, यामध्ये 3 ग्रंथ आहेत, ते एकत्रित बाइंड केलेले आहेत, तोरात, जबूर आणि इंजिल. आणि कुराण शरीफ चौथे ते वेगळे. हे या एकाच भगवान क्षरपुरुष ब्रह्मनेच सांगितलंय हे ज्ञान. तर यानेच सर्वात आधी हे वेद दिले, ही गीता दिली, त्यामध्ये मंत्रांचा समावेश केला होता. त्यानंतर याने संपूर्ण आपल्या हिशेबाने ज्ञान दिलंय की 5 वेळचा नमाज, रोजे आणि बांग, बस. बिस्मिल करण्याची आज्ञा, काही हलाल करण्याची आज्ञा हजरत मोहम्मदजी वरून घेऊन नाही आले. तर पुढे या प्रथा अशा रूढ होतात ज्या हानिकारक असतात. जर मुसलमान बांधवांनी याच 3 गोष्टींचं पालन केलं असतं, तर याच 3 गोष्टींवर थांबले असते, तर बऱ्याचशा पापांपासून वाचले असते आणि हे जीवहिंसेचे पाप यांच्या माथी आले नसते. तर पुढे जाऊन या कुराण शरीफच्या ज्ञानदात्याने यांची कर्मे दूषित करण्यासाठी जर काही आज्ञा दिली असेल, मांस खायची, कोणत्याही प्रकारच्या जनावरांचं, तर ते काही विशिष्ट परिस्थितीत दिले आहे. विशिष्ट परिस्थितीत म्हटलंय त्याने, कारण खरं तर त्याला तुम्हाला इथंच थांबवून ठेवायचं आहे. परंतु पूर्ण परमात्म्याचा आदेश कोणत्याही प्राण्याला नाहीये. जर सत्साधना करत राहिलात तर तुम्हाला कशाचाही अभाव भासणार नाही, इथे पण नाही राहणार. कारण की जसं ज्याप्रमाणे या कुराण शरीफच्या ज्ञानदात्याने, तोच आहे कुराण शरीफचा ज्ञानदाता, तेच तोरात, तेच पवित्र पुस्तक तोरात, पवित्र पुस्तक जबूर, पवित्र पुस्तक एंजिल आणि पवित्र कुराण आणि पवित्र पुस्तक वेद आणि पवित्र पुस्तक गीता, या सगळ्यांचा ज्ञानदाता हाच आहे. परंतु हे जे वेद आहेत याने गॉड गिवन स्पिरिच्युअल नॉलेज ॲज इट इज दिले. आणि जे श्रीमद भगवत गीतेचे ज्ञान आहे त्यामध्ये याने थोडे याचे स्वतःचे आडाखे जोडले. जसे दास सांगू इच्छित आहे, गीतेच्या अध्याय नंबर 3च्या श्लोक नंबर 4, 5, 6 आणि 7 मध्ये हा म्हटला की अर्जुना, जर तू एका जागी बसून हठयोग केलास आणि कर्मसन्यासी झालास, कर्माचा संन्यास घेऊन जर एका जागीच बसून राहिलास, तर तुझा निर्वाह कसा चालणार? तर तुझा निर्वाह कसा चालणार? अर्थात काम देखील कर आणि कर्मयोगी बन. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये याने स्वतःच्या स्तराचा विधी सांगितलाय की अर्जुन, तू युद्ध देखील कर आणि माझं स्मरण देखील कर. म्हणजे युद्धापेक्षा जास्त कठीण काम कुठलं असूच शकत नाही. आणि त्याने त्यातही नामाचं स्मरण सांगितलंय की अवश्य कर. तर काम करता करता स्मरण कर, हे तर आहे वेदज्ञान, अगदी योग्य अध्यात्मज्ञान आहे. मग याने 6व्या अध्यायामध्ये 12व्यापासून आणि 15व्या श्लोकापर्यंत याने काय सांगितलंय की एकांत ठिकाणी बस, एक आसन लाव, त्याच्यावर चटई ठेव, त्यावर मृगाजीन अंथर, ते ना जास्त उंच असावं ना जास्त बुटकं, नाकाच्या अग्रस्थानी ध्यान लाव आणि तसे स्मरण कर, ध्यान लाव. हे जे स्मरण आहे, हा जो हठयोग आहे, हे याचे स्वतःचे आडाखे आहेत, हे वेदज्ञान नाहीये. तर गीतेमध्ये जिथे याने आपल्या स्तराचं अज्ञानाचं स्तोम माजवलं, त्याचा वेदांमधून निर्णय होईल. आणि त्यानंतर सर्वांचा जो मापदंड आहे, सर्वांना पडताळण्याचं जे ज्ञान आहे, तो सूक्ष्मवेद आहे, गॉड गिवन स्पिरिच्युअल नॉलेज आहे, जे परमात्मा स्वतः येऊन सांगतात.
ज्याचा श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 स्पष्ट म्हटलंय की तो परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये यज्ञाची माहिती, धार्मिक विधींची माहिती सविस्तर पद्धतीने दिलेली आहे आणि त्या अनुसार सर्व केले असता सर्व पापांचे क्षालन होते. आणि मग गीता ज्ञानदात्याने 2 अध्यायाच्या 37व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत दुतोंडी गोष्ट सांगितली आहे. याने केवळ युद्ध लावून देणं हे उद्दिष्ट ठेवलं होतं. श्रीकृष्णाकरवी बोलत होता हा काळ. जसे तिथे हजरत मोहम्मद करवी शक्ती बोलत होती, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाकरवी हा स्वतः येऊन प्रवेश करून बोलत होता. याने काय सांगितले की अर्जुन एकीकडे तर म्हणतो की तू कोणत्याही प्रकारची इच्छा न ठेवता आणि युद्ध कर, जय पराजयाची इच्छा सोडून आणि निष्काम भावनेने तू युद्ध कर, तुला पाप नाही लागणार. आणि परत लगेचच लालूच दाखवत आहे की जर तू पराजित झालास, जर मारला गेलास युद्धात तर स्वर्गात जाशील, आणि जर तू युद्धात जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील, तुझ्या दोन्ही हातात लाडू असतील. आता बघा, हा दुतोंडीपणा झाला. एकीकडे तर म्हणत आहे की कोणत्या जयापराजयाची इच्छा ठेवू नकोस, युद्ध कर, आणि मग लगेच लालूच दाखवतोय की जर तू हरलास, मेलास तू तर स्वर्गात जाशील, आणि जर तू जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील, तुझं काय नुकसान. तर हा ज्या प्रकारचा दुहेरीपणा आहे ही याची स्वतःची भर आहे, हे वेदज्ञान नाहीये. तर गीतेमध्ये याने थोडेसे मिक्स केले आहे, जास्त बिघडवले नाहीये याने. पुढे मग आता जसे पवित्र जे बायबल आहे त्याला ओल्ड टेस्टामेंट म्हणतात. ओल्ड टेस्टामेंट म्हणजे जुना नियम, तो आहे जबूर. त्या जबूरच्या पहिल्याच अध्यायात क्रिएशन आहे, जेनेसिस, सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल लिहिलं आहे की परमात्म्याने 6 दिवसात सृष्टी रचली. 6व्या दिवशी त्याने मनुष्य तयार केला, प्राणी, सर्व जीवजंतूंची निर्मिती केली, मग मनुष्य निर्माण केला. आणि त्याला मनुष्याला स्वतःसारखे बनवले भगवानांनी, नर आणि नारी म्हणून त्यांची उत्पत्ती केली. तर मनुष्य, एकतर ही कॉन्सेप्ट क्लिअर होत आहे या पवित्र जबूरमधून, म्हणजे बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटमधून, म्हणजे जुन्या नियमातून, ज्याला जबूर पवित्र पुस्तक तोरात आहे, जबूर नाही. तोरातच्या पहिल्या अध्यायात, पवित्र पुस्तक तोरातच्या प्रथम अध्यायात जेनेसिस लिहिला आहे. त्यामध्ये म्हणजे उत्पत्ती, सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल त्यामध्ये लिहिलं आहे की 6 दिवसात सृष्टी निर्माण केली भगवानांनी. कसे कसे झाले, मग पहिला दिवस झाला, मग दुसऱ्या दिवशी हे रचले, मग तिसऱ्या दिवशी हे, चौथ्या दिवशी हे, 5व्या दिवशी ते. 6व्या दिवशी सर्व प्राण्यांची, आकाशातील पक्षी, पाळीव पक्षी, पृथ्वीवर सरपटणारे प्राणी, पशुपक्षी, जलचर, सर्वांची रचना केली. मग म्हणाले की मनुष्य निर्माण करूया. मग परमात्म्याने स्वतःप्रमाणे स्वस्वरूपी मनुष्य निर्माण केला. यातून सिद्ध झाले की भगवान देखील मनुष्याप्रमाणेच आहे. हमारे ही उनिहार है, हमरा सर्जनहार. तर त्यानंतर भगवानांनी ज्यांनी सृष्टी निर्मिली आहे, क्रिएटरने काय सांगितले आहे की मनुष्यांसाठी छोटी छोटी रोपे आणि बिया असणारी रोपे आणि फळे फुले, फळफळावळ यांच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही खायचं नाही. आणि अशाच प्रकारे इतर सर्व प्राण्यांसाठी सांगितलंय की गवतपाला आणि छोटी रोपे हा तुमचा आहार असेल. तर हे आहे त्यानंतर 6 दिवसात सृष्टी निर्माण करून क्रिएटर, सर्व सृष्टीचा मालक अल्लाहू अकबर, तो तर तख्तावर जाऊन विराजला, जाऊन सिंहासनावर बसला, जिथे तो राहतो वरच्या लोकात. आणि हे ज्ञान यानेच सांगितले आहे. जो गीता ज्ञानदाता आहे, वेद ज्ञानदाता आहे, कुराण ज्ञानदाता आहे, त्यानेच हे सांगितलंय की त्या परमात्म्याने असे केले. तर तो आदेश आहे त्या कंप्लीट गॉडचा, पूर्ण परमात्म्याचा, अल्लाहू अकबरचा, की कोणी काही मांस नाही खायचं. फळं, फ्रूट, भरपूर काजू, बेदाणे, सफरचंद, संत्री. आता जसे गरीबदासजी म्हणतात कि बासमती चावल पकावे और घरत खांड टुक डार और गरीबदास करो बंदगी, ये कूड़े काम निवार. मांस का खाता, मांसासारखा कचरा खाता, त्याच्याऐवजी बासमती तांदूळ
शिजवा, त्यावर साजूक तूप आणि साखर घालून खा, काजू, बेदाणे, सफरचंद, संत्री खा, अशी घाण खायला लागलात. तर सांगण्याचा मथितार्थ हा आहे की त्या अल्लाहू अकबरचा आदेश नाहीये मांस खाण्याचा. जर कुराण शरीफमध्ये किंवा पवित्र कुराण शरीफमध्ये किंवा कुठल्या पवित्र पुराणात किंवा कुठल्या पवित्र तोरात, जबूर किंवा इंजिलमध्ये म्हणजे पवित्र बायबलमध्ये, या तीनही पुस्तकांचा संग्रह म्हणजेच पवित्र बायबल आहे, यामध्ये पुढे जाऊन त्यानंतर सृष्टी रचनेनंतर जिथे भगवान 6 दिवसात सृष्टी रचून जो आदेश द्यायचा होता, विधान सांगायचे होते, बनवून सांगून निघून गेले. त्याच्यानंतर मग ते बायबलमध्ये लिहिलेले असो, कुराणात लिहिलेले असो किंवा पुराणात लिहिलेले असो, मांस खाण्याबद्दल लिहिले असेल, जनावर खाण्याबद्दल लिहिले असेल, तर अल्लाहू अकबरचा आदेश नाही येतो. तो तर या काळाचा आदेश आहे, या क्षरपुरुषाचा आदेश आहे, जो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, त्याचा आदेश आहे. आणि हा आपल्या कर्माचा नाशच करू पाहत आहे, आपल्याला बर्बाद करण्याची इच्छा बाळगतो आणि आपला जो मूळ मालक आहे आपल्या सर्व जीवांचा, जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नहीं कोई न्यारा. तर आपल्या सर्वांचा जो मालक आहे तो अल्लाहू अकबर आहे. म्हणजे तो अल्लाह कबीर, तो कबीर भगवान आहे, तो कंप्लीट गॉड, सर्व, तो पूर्ण परमात्मा. त्याचा आदेश नाहीये हे खाण्याचा. तर अशाच प्रकारे आपण ही पुस्तके, पवित्र ग्रंथ जे आहेत त्यांना पडताळायचंय. तर जो प्रसंग चालू आहे की त्या पूर्ण परमात्म्याच्या आदेशाचं उल्लंघन केल्याने जर नंतर आपण या काळ भगवानाची म्हणजे क्षरपुरुषाची, गीता ज्ञानदाता, कुराण शरीफचे ज्ञानदाता, बायबलच्या ज्ञानदात्याच्या आदेशाचे पालन करून जर आपण पुढे मांस सेवन केले किंवा त्या एखाद्या कुठल्या कुराणात किंवा पुराण बायबलमध्ये मांस आहाराबद्दल लिहिलं असेल, तर तो कंप्लीट गॉडचा आदेश नाही येतो, तो समर्थाचा आदेश नाही आहे. त्या तोरातमध्ये, बायबलमध्ये, ते ओल्ड टेस्टामेंटमध्ये म्हणजे जुन्या नियमांमध्ये क्लिअर झाले आहे की ज्या परमात्म्याने 6 दिवसात सृष्टी रचली, 7व्या दिवशी तो तख्तावर जाऊन बसला, तो अल्लाहू अकबर आहे, तो अल्लाह मोठा आहे. आणि त्याने सांगितलं आहे की मनुष्यासाठी केवळ छोट्या बिया असणारी रोपे आणि फळदार वृक्ष, नथिंग एल्स, जसे गहू, चणा, बाजरी, ज्वारी, मका हे खा, काजू, बेदाणे, सफरचंद, संत्री, भात, ही डाळ खा आपली. त्याच्या पलीकडे काही आदेश असेल तर तो ह्या काळ भगवानाचा आहे, क्षरपुरुषाचा आहे, जो या 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, जो आपल्याला भ्रमित करून ठेवतो, आपले कर्म दूषित करण्याचेच उद्दिष्ट ठेवतो. याच्या आदेशाचे पालन केल्याने आपण त्या पूर्ण परमात्म्याचे विधान तोडतो आणि अपराधी बनतो आणि मग आपल्याला शिक्षा मिळते. जसे कोण्या एक SHOचा मित्र होता, कोणी शेतकरी म्हणजे गावकरी, आणि त्याला कोणी त्याचा शेजारी मित्र, शेजारच्या घरात राहणारा माणूस त्रास द्यायचा. त्याने त्याचा मित्र पोलिसाला म्हणाला की साहेब, एक माझा मित्र शेजारी आहे, तो मला खूप त्रास देत असतो, कोणत्याही गोष्टीला जुमानत नाही, मी खूप त्रासलोय. SHO म्हणाला, त्याला फटकावून काढ, मी बघून घेईन, फोड टाळकं त्याचं. आता त्याने आपल्या SHO मित्राचा आदेश ऐकून, आदेशाचं पालन करून आपल्या शेजाऱ्याशी तंटा करून बसला आणि भांडणात त्याला काठी मारली कानशिलावर आणि लागताच तो त्याचा शेजारी मेला, तो मरण पावला. आता त्याला तोच त्याचा मित्र अरेस्ट करायला आला, कारण तो तर एक अधिकारी होता, त्याने बकवास केली होती की मार काठी, आणि त्या अधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन करून त्या व्यक्तीने राजाचे विधान मोडले. राजाचे विधान होते की कोणी कोणाची हत्या केली तर त्याला मृत्यूदंड होईल. त्यामुळे ज्या व्यक्तीने त्या अधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन करून आणि राजाचे विधान मोडून त्या व्यक्तीला ठार मारले, त्याला मृत्यूदंड झाला, त्याला फाशी झाली.
तर पुण्यात्म्यांनो, तो अल्लाहू अकबर जो समर्थ परमात्मा आहे त्याचं विधान असंख्य ब्रह्मांडांच्या वर आहे. सर्व या ब्रह्मांडांच्या वर, सर्व देवांच्या वर, सर्व गॉड्सच्या वर, भगवानांच्या वर आहे, गॉड्सच्या वर. हे इनकम्प्लीट गॉड्स, भगवान जे काही आहेत त्या सर्वांच्या वर यांचे विधान आहे आणि ते एकसारखे आहे. त्याचे विधान जर आपण या कुराण शरीफचे ज्ञानदाता, पुराणांचे ज्ञानदाता किंवा गीतेचे ज्ञानदाता किंवा बायबलचे ज्ञानदाता यांच्या आदेशाचे पालन करून आपण जर ते मोडले तर आपण दोषी होतो आणि आपल्याला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. तर त्यामुळेच आपल्याला त्या संपूर्ण परमात्म्याचे विधान समजून घ्यावे लागेल. त्या परमात्म्याचे पूर्ण कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज ते स्वतः सांगून गेले आहेत आणि ते या दासाकडे उपलब्ध आहे. त्यानुसार वागलात तर तुम्हाला संपूर्ण मोक्ष निश्चित मिळेल. आता जो प्रसंग चाललाय, परमात्मा म्हणालेत की जो नर गोसत खात है, सूक्ष्म वेदात सांगितले परमात्म्याने येऊन, जो नर गोसत खात हैं उनको प्रत्यक्ष राक्षस जान, या में संशय है नहीं, चाहे हिंदू खाओ चाहे मुसलमान. आता परमात्मा आपल्याला हे सांगू इच्छित आहेत की ही वाईट गोष्ट कोणीही करो, भले हिंदूंनी करो किंवा मुसलमानांनी करो, दोघेही अपराधी आहेत, कारण त्या परमात्म्यांचा आदेश नाहीये. मग सांगितलंय की मांस खावे सो ढेड सब और मद पीवे सो नीच. मद म्हणजे मदिरा, दारू पितात ते नीच. और कुल की दुर्मती पर हरे, राम कहे सो ऊंच. मांस खातात ते नीच आणि मदिरा पितात ते नीच. मग कुणीही करत असू देत हे कृत्य, आणि जे भक्ती करतात त्या सर्वांच्या दुर्मतीचे हरण होते. ते सद्मार्गाला ग्रहण करून स्वतःचे कल्याण करून घेतात. आता आपण जो प्रसंग बघत होतो की आपली भक्ती कोणती असायला हवी आणि कुठे प्रमाणित आहे आणि कशामुळे आपला मोक्ष होईल, तो आपल्या या आजच्या सत्संगाचा मेन टॉपिक आहे. परंतु त्यासाठी आधी भूमिका सोबतच तयार करावी लागते. मर्यादा देखील सांगितल्या जातात आणि त्याचबरोबर ज्ञान देखील सांगितलं जातं. आता जो प्रसंग चाललाय की गीता जे वेदांमध्ये ज्ञान आहे ते गॉड गिव्हन ज्ञान आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये देखील गॉड गिव्हन ज्ञान आहे, कारण की जर 100 क्विंटल गव्हाच्या ढिगात आणि त्यात 10 ग्रॅम जरी खडे पडलेले असतील तर त्याला खडे नाही म्हटले जात, त्याला गहूच म्हटले जाते. तर श्रीमद भगवत गीतेमध्ये देखील थोडेसे खडे मिसळले आहेत. बाकी श्रीमद भगवत गीतेमध्ये जसे जे ज्ञान आहे, म्हणजे ज्याला इन सिरीज सिस्टमॅटिक पद्धतीने जसे सांगितले गेले आहे, निर्णायक पद्धतीने, त्या प्रकारचे ज्ञान वेदात देखील नाहीये. वेदात ज्ञान तर वेदात ॲज इट इज आहेच, परंतु त्याला खूप विस्तृतपणे लिहिले गेले आहे. आणि हे वेद श्रीमद भगवद्गीता त्या 4ही वेदांचा निष्कर्ष आहे. 4ही वेदांचा निष्कर्ष आहे आणि त्यात खूप सिस्टमॅटिक पद्धतीने परमात्म्याने दया केली. हे सर्व काळाकडूनच वधवून घेतले. नाहीतर पुण्यात्म्यांनो, कोणी कुठे उभा असेल आणि म्हणत असेल की मी डाकू आहे किंवा मी चोर आहे, म्हणूनच हे देखील वधवून घेतलं परमात्म्याने की मी काळ आहे. 11व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात अर्जुनाला म्हणतो, अर्जुन मी काळ आहे आणि सगळ्यांचा विध्वंस करण्यासाठी, सगळ्यांचा नाश करण्यासाठी आता प्रकट झालोय. श्रीकृष्ण तर पहिल्यापासूनच उभा होता ना त्याच्याबरोबर, आणि त्याने आपले विराट रूप दाखवून बाहेर अर्जुनाला, कृष्ण तर दिसलाच नाही अर्जुनाला, कृष्णाला तर अचेत केले. त्याने म्हणतो मी काळ आहे. ते सुद्धा परमात्म्याच्या दयेने त्याने आपली वास्तविकता सांगितली. परमात्म्याच्या हातात रिमोट की बोल हे तू, तर माझ्या लेकरांना समजले पाहिजे तू काय आहेस, म्हणून वधवून घेतले दात्याने. कितीतरी वेळा होते ना मनुष्य रागामध्ये आणि हे आपल्या प्रभुत्वामुळे न जाणो काहीतरी बोलून जातो आणि मग तीच गोष्ट जड जाते मग त्याला. तर तो जे काही बोलत होता वेदव्यासांनी ते ॲज इट इज लिहिले. परमात्म्याने त्यांना दिव्यदृष्टी दिली होती की लिही तू, ॲज इट इज लिहा जे बोलणं चालू आहे. आज ते आपल्या कामी आले.
आणि आजपर्यंत त्याला 5500 वर्ष झाली ही पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र वेद, पवित्र 18 पुराण कागदावर येऊन लिहिले जाऊन, आणि हे आपले धर्मगुरू त्यातलं कखही नाही समजू शकले, कारण त्यांच्याकडे त्यातलं तत्वज्ञान नव्हतं. ते सृष्टी रचनेचं ज्ञान नव्हतं, जी मास्टर की आहे अध्यात्मज्ञान समजण्याची मास्टर किल्ली आहे, ती या दासाला दिली भगवानाने. परमात्म्याने जी मास्टर किल्ली आहे, जी सारी कुलपे उघडेल, सारे अज्ञान दूर करेल, ती या दासाकडे उपलब्ध आहे. तर प्रसंग चाललाय की श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने जे विचारले की किम तद्ब्रह्म, ज्याविषयी तुम्ही 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात म्हटलंय की जे लोक जरा आणि मरणाच्या, जरा म्हणजे वृद्धावस्थेच्या त्रासातून आणि मृत्यूच्या या जन्ममृत्यूच्या या दुःखापासून वाचण्याचा प्रयत्न करतात, यातून मोक्ष सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी तद्ब्रह्मला जाणलं आहे आणि सर्व अध्यात्मज्ञान आणि सर्व कर्माशी परिचित आहेत. तर अर्जुनाने विचारले किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म काय आहे? किम अध्यात्म, किम कर्म पुरुषोत्तम. आता कृष्ण तर त्याला, अर्जुन तर कृष्णालाच पुरुषोत्तम मानत होता. तो तर म्हणत होता 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात की पुरुषोत्तम तर कोणी अन्य आहे. तर इथे सांगितले आहे 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्राचे उत्तर गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात दिले आहे की ते परमक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्याहून कोणी वेगळा ब्रह्म आहे. ब्रह्मचा अर्थ होतो मालक, प्रभू, स्वामी, गॉड, भगवान. तर हा क्षरब्रह्म आहे. गीता ज्ञानदाता क्षरब्रह्म आहे. क्षरब्रह्म म्हणतो आम्ही संत भाषेत क्षरब्रह्म. नाशवंत ब्रह्म, नाशवंत भगवान, नाशवंत स्वामी. आणि एक असतो या क्षरब्रह्मला, भले क्षरपुरुष म्हणा, पुरुषचा अर्थ देखील प्रभू होतो. आणि हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 मध्ये आणि 16 आणि 17 मध्ये, 15व्या अध्यायाच्या 16 आणि 17 मध्ये हे 3 कंप्लीट नॉलेज आहे की किती प्रभू आहेत मुख्यत्वे, किती स्वामी आहेत मुख्यत्वे. जसे उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, त्याबद्दल गीतेमध्ये लिहिले आहे की खाली 15व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात खालील बाजूला वरती मूळ असणारा आणि खाली 3 गुणरूपी शाखा असणारा उलटा लटकणारा संसाररूपी वृक्ष आहे. आणि तत्वदर्शी संतांची ओळख देखील सांगितली आहे की जो याचे सर्व छंद, सर्व विभाग आणि सर्व तुकडे यांची उकल करून सांगेल. जसे संधी छेद म्हणतात ना, त्याप्रमाणे जो उकल करून सांगेल वेदासहित, तो तत्वदर्शी संत आहे. तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. तर परमेश्वराने स्वतः येऊन भूमिका केली होती तत्वदर्शी संताची. तुम साहेब, तुम संत हो, तुम सतगुरु, तुम हंस, और गरीबदास आपके रूप बिन, तेरे रूप बिन और न दूजा अंश. त्यांनी स्वतः येऊन सांगितले होते की अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डार, सरपुरुष वाकी डार. अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डार, और तीनों देवा शाखा हैं, ये 5 रूप संसार. परंतु मूळ ते स्वतः होते. त्यामुळेच ऑप्शन ठेवून गेले या दासासाठी की माझा दास येईल आणि माझी महती सांगेल. वारंवार सांगितले की मी भगवान आहे, मी असा आहे, तर कोणी नाही ऐकत, दगड मारतात लोक. तर जे मूळ आहे, जो आधार आहे, ते पूर्ण परमात्मा स्वतः कबीर साहेब आहेत, अल्लाहू अकबर आहेत, जे 3ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालनपोषण करतात. तर गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4चा निष्कर्ष आहे की वरती मूळ आणि खाली 3ही गुणरूपी शाखा असणारा उलटा लटकलेला हा संसाररूपी एक अविनाशी वृक्ष आहे. आणि जी व्यक्ती याचे सर्व विभाग नीट सांगेल तो तत्वदर्शी संत आहे. त्याच्या पश्चात परमेश्वराचे, जसे आपण इथे 3 पुरुष सांगू इच्छितो. त्याच्या पश्चात परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा जिथे गेल्यावर साधक परत फिरून कधीही संसारात परत येत नाही. आणि ज्या परमात्म्याने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे, म्हणजे संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती यामुळे विस्ताराला प्राप्त झाली आहे. अर्थात सांगण्याचा मतितार्थ हा आहे की या संसाररूपी वृक्षाला याची ज्याने रचना केली आहे त्याची भक्ती कर. गीता ज्ञानदाता म्हणतो माझी देखील करू नकोस. जर तुला मोक्ष हवा असेल तर, अजून पुढे सांगतो,
आता जो प्रसंग चालू आहे आधी तो कंप्लीट करून मग पुढे जाऊया. 15व्या अध्यायाच्या 16 आणि 17मध्ये 3 पुरुष सांगितलेत. एक क्षरपुरुष आणि एक अक्षरपुरुष. हे दोन्ही आणि यामध्ये जे काही जीव आहेत हे सर्व नाशवंत आहेत, परंतु कोणाचाही आत्मा मरत नाही. 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत लगेचच म्हटले आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा. या दोन्हींपेक्षा, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषापेक्षा उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम, म्हणजे खरा भगवान तर कोणी वेगळाच आहे. खरा भगवान, उत्तम पुरुष, श्रेष्ठ प्रभू तर कोणी वेगळाच आहे, त्याला परमात्मा म्हटले जाते. आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो. म्हणजे संसार रूपी जसे वृक्षाला मुळापासून जमिनीतूनच सर्व अन्न मिळते, पोषण होते. म्हणजे हे क्लिअर आहे की जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो तो अविश्वर आहे, तो अविनाशी, वास्तवतः अविनाशी तोच परमात्मा आहे. आता आपण येऊया गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर आता 3 पासून पुढे जाऊया. तर इथे गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1चे उत्तर गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3मध्ये गीता ज्ञानदात्याने म्हटले की तो परमक्षर ब्रह्म आहे. तर 3 पुरुष आहेत हे. एक क्षरपुरुष हा स्वतः आहे, अक्षरपुरुष, क्षरपुरुष हा स्वतः आहे, याला क्षरब्रह्म देखील म्हणतात, याला काळ ज्योत स्वरूपी निरंजन देखील म्हणतात. हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, एवढाच प्रभू आहे, एवढाच मालक आहे, एवढाच ब्रह्म आहे. याला क्षरब्रह्म म्हणा किंवा क्षरपुरुष म्हणा. मग दुसऱ्या नंबरचा अक्षरपुरुष आहे. अक्षरपुरुष म्हणा, अक्षरब्रह्म म्हणा, त्याला परब्रह्म म्हणा. म्हणजे ब्रह्मच्या नेक्स्ट जो आहे तो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. नील पद्म शंख हा 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, एवढाच प्रभू आहे. हा देखील नाशवंत आहे आणि क्षरपुरुष तर सरळपणे नाशवंत आहेच. याच्यानंतर गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17मध्ये म्हटलं आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा, तो परमाक्षर ब्रह्म आहे. तर गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3मध्ये त्या गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17वाल्या उत्तम पुरुष तू अन्यहाचा इथे उल्लेख आहे. तो परमाक्षर ब्रह्म आहे. तर 3 पुरुष झाले, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, परमाक्षर पुरुष. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? अश्विनी रवींद्र भागवत. आपण कुठून आलात? गाव शिंगवे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? गृहिणी आहे, घरकामच करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2017. संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? ब्रह्मा विष्णू महेश असेच पारंपरिक भक्ती साधना आम्ही करत होतो. तसेच 9 दिवसांचे देवी बसवणे, घटस्थापना करणे, त्याचे उपवास वगैरे करणे. तसेच नवरात्रामध्ये 9 दिवसांचे उपवास असायचे. कोणी बिना चपलीचे उपवास धरायचे, कोणी निरंकारी उपवास धरायचे. तसं त्यात मी सुद्धा बिना चपलीचे उपवास धरत होते. त्यानंतर 10 दिवसांनी दसरा आला की त्याचा कार्यक्रम करणे, माळी वगैरे, फूल वगैरे आणणे, माळी बनवणे, घरात माळी लावणे, देवदेवतांना माळी लावणे, गाडी वगैरे ते गाडींना माळी लावणे, पूजा करणे, अशा पद्धतीने भक्ती करत होतो. त्यानंतर 9 दिवसांचे गणेश उत्सव आला की गणपतीचं डेकोरेशन वगैरे, प्रसाद वगैरे, मोदक बनवणे, अशा पण भक्ती साधना आम्ही करत होतो. त्यानंतर तीर्थाला जाणे, उपवास करणे, शिर्डीला साईबाबांच्या दिंडीमध्ये बिना चपलीचे 3 दिवस लगातार दिंडीत जाणे, अशा पद्धतीने मी 5 वर्ष दिंडी करीत होते. अशा पद्धतीने आम्ही भक्ती साधना करीत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, उपवास करणे, तीर्थाला जाणे, मंदिरात जाणे, वारीला जाणे, या भक्ती साधना आपण करत होतात. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? याच्यात माझे 4 नंबरचे काकू आहेत. ते भरपूर दिवसांपासून भक्तीत आलेले आहे. ते आम्हालासुद्धा सांगायचे, बुकसुद्धा द्यायचे वाचायला.
पण आमच्या घरचे कोणीसुद्धा असं ऐकत नव्हते. ते असं म्हणायचे, हे कोणत्या गुरूंची भक्ती करता असं तसं. पण मी लहानपणापासून त्यांच्यामध्येच राहायचे, त्यांच्यामध्येच खायचे. म्हणजे माझी काकू मला स्वतःच्या मुलीसारखा जीव लावायची. मी म्हणायचे की मी जाईल तर माझ्या काकूंकडेच जाईल. मी सुट्ट्यांमध्ये सुद्धा काकूंकडेच जायचे, त्यांच्याकडेच राहायचे. त्यानंतर माझं कॉलेज संपलं, त्यानंतर लग्नाचा विषय निघाला. तर माझ्या काकांनीच स्थळ बघितलेलं होतं, ते पण भक्तीतच होते. त्यांची इच्छा होती की मुलींनी आधी भक्ती करावा, मग आम्ही रमैनी म्हणजे लग्न असं म्हणतात, तर रमैनी करू असं म्हणतात. त्यानंतर मी त्यांच्याकडे 3 महिने आली राहायला काकूंकडे. त्यानंतर 3 महिन्या अगोदर मी नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे काका आहेत यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण केली होती आणि त्यांनीसुद्धा आपल्या कुटुंबाला वारंवार आग्रह धरला होता की आपणसुद्धा हे ज्ञान समजून घ्यावं आणि संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे. म्हणूनच आपण संत रामपालजी महाराजांची शरण स्वीकारली, त्यांच्या भक्तिमार्गात आज आपण आहात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? मी नामदीक्षा घेण्याच्या अगोदर मला पोटाचा त्रास होता. मी थोडीशी चालली आणि पळली तरीसुद्धा माझं एक साईडनी पोट दुखायचं. पण मी नामदीक्षा घेतली ना, त्यावेळेस गुरुजींना अशी अर्जी लावली की परमात्मा, तुम्ही जर खरोखर परमात्मा असेल तर माझ्या पोटाचं दुखणं बरं करा. तर त्यावेळेस 2-3 दिवसातच माझ्या पोटाचं दुखणं एकदमसं गायब झालं. त्यानंतर मला कधीसुद्धा आठवलं नाही. त्यानंतर आमची रमैनी झाली. रमैनी म्हणजे विवाह झाला. विवाहामध्ये मला 1 रुपया देखील माझ्या मम्मी पप्पांना खर्च आला नाही. नाहीतर देखील आपल्या लग्नांमध्ये भरपूर हुंडा वगैरे देतात, बँडबाजा लावतात. पण आमच्या रमैनी ह्या सोहळ्यामध्ये 1 रुपया देखील खर्च आला नाही. रमैनी आमची सत्संगामध्येच झाली. म्हणजे माझ्या सासरच्यांनीसुद्धा 1 रुपया देखील मागणी केली नाही आणि माझ्या मम्मी पप्पांनीसुद्धा दिली नाही. अशा पद्धतीने आमचा विवाह सोहळा पार पडला. एकदा आहे ना, म्हणजे माझी चुलत सासू होती, त्या वारलेल्या होत्या. त्यांच्या 10व्याच्या दिवशी तिकडे भरपूर पाहुणे आलेले होते आणि जे काही पाहुणे आमच्याकडे आलेले होते त्यांच्यासाठी मी जेवण बनवलेलं होतं. त्यांना जेवण वगैरे दिलं आणि थोडासा पाऊसही देखील चाललेला होता. त्यांचं ताट उचलून मी, आमच्या मागे भरपूर अशी मोकळी जागा आहे, वरतून पत्रे आहेत, पत्र्यांवर दगडे वगैरे ठेवले, भरपूर हे ठेवलेलं होतं. मी ते ताट ठेवायला गेले, एक पाय माझा दारात, एक पाय घरात. तर एखादी बिल्डिंग कोसळल्यासारखं दर्पण, म्हणजे एकदम डेंजर माझ्या पुढं येऊन कोसळलं. त्याच्यात परमात्म्याने मला जीवनदान दिलं. एक पाऊल जरी मी पुढं असते तर त्या मिनिटात सगळं काही माझ्यावर पडून माझा मृत्यू देखील झाला असता. पण परमात्म्याने मला जीवनदान दिलं आहे. त्यानंतर त्याच 8 दिवसांनी पुन्हा एकदा माझं नाम खंडित होतं. त्यामुळे काल भगवान सारखं माझ्यावर दडपण टाकत होते. त्यानंतर 8 दिवसांनी मी नामशुद्धीकरणासाठी चाललेले होते. त्यावेळेस हायवे रस्त्यावर आमचा एवढा डेंजर ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये आमचे भगतजी, आमची 2 मुलं होते, लहान मुलं. तर एका बाईकवाल्याने आम्हाला उडवलं. मागे पुढे मोठमोठ्या गाड्या होत्या. त्या गाड्यांखाली म्हणजे आमचे भगतजी, लहान मुलगी त्या मोठ्या गाडीखाली होती. पण त्या गाडीवाल्याने ब्रेक मारला, त्याच्यामुळं ती गाडी थांबली आणि माझ्या लहान मुलीला डायरेक्ट साक्षात गुरुजी दिसत होते. ती डायरेक्ट म्हणायची, गुरुजी 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 अशी बोलायची. पण मी पुरी बेशुद्ध झालेली होती, मला काही दिसत नव्हतं. पण परमात्म्याची एवढी दया झाली की मला लागलेलं होतं पण भगतजींना काही एवढं लागलेलं नव्हतं आणि आमच्या लहान 2 मुलांना काहीच लागलेलं नव्हतं. फक्त थोडीशी खरोच आलेली होती, बाकी काहीच लागलेलं नव्हतं. पण जेव्हा दवाखान्यात ॲडमिट केलं, मी शुद्धीवर आले तेव्हा मी बघत होते सगळींकडं. मी आधी विचारायची, माझी मुलं कुठं आहे, भगतजी कुठं आहे? तर भगतजी समोर दिसले पण मुलं मला दिसत नव्हते. त्यानंतर मुलांना माझ्या समोर आणलं तर मुलांना काहीच लागलेलं नव्हतं. त्यानंतर 2 दिवस ICUमध्ये होतो आम्ही. 2 दिवस ICUमधून आम्हाला सुट्टी झाल्यानंतर भगतजींना घरी सोडलं. मला लागल्या असल्या कारणाने आमच्या गावाकडे मला 2 दिवस ॲडमिट केलं. सूज वगैरे आलेली होती तोंडावर. त्यावेळेस तिसरा दिवस होता दवाखान्यातला. संध्याकाळच्या वेळेस मला एवढं डेंजर स्वप्न पडलेलं, म्हणजे डायरेक्ट काल भगवान दिसत होता. मी संध्याकाळी 8 वाजता जेवण वगैरे केलं आणि झोपायला पडले तर डोळे लावले की मला डायरेक्ट काल भगवान दिसायचा आणि डोळे उघडले की सगळं असं सामसूम दिसायचं. पण मी रात्रभर झोपलेली नव्हती, झोप तर येत होती पण तो काल भगवान मला झोपूनच देत नव्हता. मी डोळे लावले की डायरेक्ट असं
डेंजर डोळ्यापुढे यायचा आणि डोळे उघडले कसं फुटल्यासारखा व्हायचा डायरेक्ट. तर मी परमात्मा अर्जी लावली, परमात्मा मला असं काही स्वप्न पडून देऊ नका, मला अजून भक्ती करायची आहे, मला सतलोकात यायचं आहे, परत मला या पृथ्वीवर यायचं नाही आहे. तर गुरुजींना मी अर्जी लावली. त्या क्षणापासून तो काल भगवान डायरेक्ट असा फुटला आणि मला आहे ना काल भगवानाचे पाय आणि गुरुजींच्या चरण पादुका दिसायच्या. तर गुरुजींनी मला तेवढं दर्शन दिलं आणि त्यानंतर माझं स्वप्नच बंद झालं. गुरुजींनी खूप मोठे लाभ दिलेले, असे दररोज लाभ होत असतात गुरुजींचे. खरे परमात्मा ते भेटलेले आहे आम्हाला. तसंच माझी लहान नणंद ती माहेरी म्हणजे आमच्याकडे आलेली होती, म्हणजे डिलेवरी झाली ती आमच्याकडेच आणि डिलेवरीसाठी 7 दिवसांचीच होती. आणि पहिला व्हिडिओ कॉल तो नाशिकमध्ये येणार होता गुरुजींचा. आणि बाळ 5 दिवसापासून बाळ लघवीच करत नव्हतं, तर आम्हाला दवाखान्यातसुद्धा त्याला आणायचंच होतं. आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टर बोलले की याला ॲडमिट करावं लागेल, नळी वगैरे टाकून दूध पाजावं लागेल. तर माझी नणंद त्यांचा विश्वास होता गुरुजींवर, आमचा सगळ्यांचा विश्वास होता. आम्ही बोललो पहिले व्हिडिओ कॉलला जाऊ, गुरुजींना व्हिडिओ कॉल येईल तर गुरुजींना अर्जी लाव. आम्ही सत्संगामध्ये आलो, व्हिडिओ कॉल सगळ्यांकडे दाखवत होता. तर गुरुजींना बाळ दाखवलं व्हिडिओ कॉलवर. त्या क्षणी बाळाने तिथं लगेच सू करून लगेच बाळाचं ओल्लं केलं. तेवढा लाभ, तो पण एक लाभ आलेला आहे आम्हाला. असे भरपूर लाभ आहे. माझे सासरे पण अजून आधी खूप दारू प्यायचे, सासूला मारहाण करायचे, म्हणजे दिवसभरसुद्धा ते दारूमध्येच असायचे. माझ्या सासूला खूप मारहाण करायचे, म्हणजे माझे भगतजी 2 नंदा खूप घाबरायच्या त्यांना. तर परमात्माच्या शरणमध्ये आल्यापासून दारूला ते हात तर काय पुडीलासुद्धा हात लावत नाही, तर दारूलासुद्धा नाही. कोणी सिगारेट पित असलं तरीसुद्धा ते लांब निघून जाता, वाससुद्धा आम्हाला सहन होत नाही. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. प्रामुख्याने आपल्याला मोठ्या अपघातातून संत रामपालजी महाराजांनी पूर्ण कुटुंबाला आज या ठिकाणी वाचवलेलं आहे. त्याचप्रमाणे या सद्भक्तीमुळे आपल्याला पदोपदी लाभ होत आहेत. तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या पुण्य आत्मा आहे, ज्या परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, त्याचप्रमाणे काही ना काही दुःख त्यांना आज ते भोगत आहेत, कष्टी आहेत, काही ना काही त्यांना रोग आहेत, काही व्यसन जडलेलं आहेत आणि कुठे ना कुठे त्यांना परमात्माची चाह आहे, परंतु त्यांना खरा मार्ग भेटत नाही. तर अशा सर्वांसाठी तुम्ही आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांच्या रूपात खरे परमात्मा पृथ्वीवर आलेले आहेत. तुम्ही ज्ञान सांगता ते ज्ञान ऐका व ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग निशुल्क पुस्तक मागवून पुस्तक वाचा, सत्संग ऐका आणि या माध्यमातून भक्तीचा मार्ग निवडा आणि सतलोकात जा. जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे पूर्णपणे शास्त्रोक्त भक्ती सांगत आहेत आणि या भक्तीमुळेच साधकाला लाभ होतात आणि खरा सतलोकात जाण्याचा मार्ग संत रामपालजी महाराज या ठिकाणी सांगत आहेत. तर या आपल्या भाष्यावर जर एखाद्याला विश्वास बसला असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सत्संग चालत असताना खाली एक पट्टी येते, त्याच्यात तिथे नंबर असतात, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या जवळपास नामदान केंद्र असून तिथं पत्ता घेऊन तुम्ही नामदीक्षा निशुल्क घेऊ शकतात. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव,
पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.